कारल्याची भाजी म्हटलं की लहानच काय तर मोठेसुद्धा अगदी नाकं मुरडतात. पण तरीही आज आपण असं कारलं करणार आहोत जे अजिबातही कडू लागत नाही, पण इतकं स्वादिष्ट बनतं की न आवडणारे सुद्धा अक्षरशः मागून मागून खातील. आणि कडू आहे म्हणून किचनमधून अगदी हद्दपार झालेलं हे कारलं सगळ्यांच्या मनात स्वतःची एक जागा नक्कीच निर्माण करेल. तर नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यात आधी तर कारल्याची भाजी करण्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजची कारली घेतलेली आहेत. ही कारली मी पांढरी घेतलेली आहेत कारण ही चवीला थोडी जास्तच छान असतात. आता ही कारली व्यवस्थित मी धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर याचे असे उभे काप केलेले आहेत. तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही याच्या गोल चकत्या केल्या तरीही चालतील, पण असे जेव्हा आपण मोठे काप करतो तेव्हा ते करायलाही इझी पडतात आणि खायलासुद्धा छान वाटतात. आता हे जे कारल्याचे काप केलेले आहेत त्यामधल्या आपल्याला सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत. खरं तर ना कारलं कडू नसतं, तर कारल्यामध्ये ज्या बिया असतात ना त्या कारल्याला कडवटपणा आणतात. त्यामुळे या कारल्याच्या आपल्याला सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत. चमच्याच्या साहाय्याने अगदी अलगदरित्या आपण हे सगळ्या बिया काढून घेणार आहोत. आता आपल्या या कारल्याच्या सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत. आता आपण लगेचच हे उकळून घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धा तांब्याभर पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला आधी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. मग यामध्ये पाव चमचा आपण हळद घालून घेऊयात. तसेच अर्धा चमचा मीठ देखील घालायचं आहे. मीठ आत्ता आपण फक्त कारल्याच्या फोडींना लागेल इतकंच घालून घेणार आहोत. आता हे दोन्हीसुद्धा घातल्यानंतर पाण्याला चांगली कडकडीत अशी उकळी आली की मग यामध्ये आपण ज्या कारल्याच्या फोडी केलेल्या होत्या त्या फोडी घालून घेऊयात. आता एकदा या फोडी आपण चमच्याने चांगल्या हलवून घेऊयात आणि मग यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं या फोडी आपल्याला हाय फ्लेमवर चांगल्या मऊसर अशा शिजवून घ्यायच्या आहेत. आता आपलं कारलं शिजतंय तोपर्यंत आपण त्याच्यासाठीचं एक वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मूठभर खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तसेच यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचभर आलं घालून घेणार आहे. आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते पाणी न घालता एकदम बारीक असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर आता हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला याचं वाटण मिळालेलं आहे. आणि आता एक 3 ते 4 मिनिटांनंतर आपण कारल्यावरचं झाकण काढून पाहूयात. तर आता हे पहा, आपलं कारलं एकदम छान आपल्याला हवं तसं मस्त शिजलेलं आहे. आता आपण हे कारलं काढून बाजूला ठेवून घेऊयात आणि कारल्याच्या फोडणीची तयारी करून घेऊयात. कारलं फोडणीला घालण्यासाठी एका कढईमध्ये मी 1 पळीभर तेल घेतलेलं आहे. आता तेल आपल्याला चांगलं व्यवस्थित गरम करायचं आहे. मग यामध्ये 1 चमचाभर आपण मोहरी घालून घेऊयात. मोहरी मस्त तडतडली की मग यामध्ये 1 चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे. आता जिरंसुद्धा छान फुलू द्यायचं. मग यामध्ये 1 मोठ्या साईजचा कांदा अगदी बारीक चिरून तो घालून घ्यायचा आहे. या भाजीसाठी तुम्हाला जितका बारीक कांदा चिरता येईल तेवढा उत्तम. तर आता हा कांदा आपल्याला 3 ते 4 मिनटं छान गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे. आता हे पहा, आपल्या कांद्याचा कलर किती मस्त असा बदललेला आहे. आता यामध्ये आपण मगाशी केलेलं खोबरं आणि आलं लसूणचं वाटण घालून घेऊयात. आता वाटण घालून झाल्यानंतर सुद्धा 2 ते 3 मिनटं हे वाटण आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर काळा मसाला घालून घेऊयात. तसेच भाजीला छान कलर येण्यासाठी अर्धा चमचा आपण बेडगी मिरची पावडर देखील घालूयात. आता 1 चमचाभर धने पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मगाशी आपण कारलं शिजण्यासाठी अर्धा चमचा मीठ घातलं होतं. आता त्याच अंदाजाने आपल्याला आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हे कोरडे मसाले लगेचच करपतात, त्यामुळे अगदी 1 घोटभर यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर हे सगळे जे कोरडे मसाले आणि आपलं वाटण आहे ते मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. आता हे पहा,
1 मिनिटानंतर आपलं वाटण आणि मसाले छान असे परतून झालेले आहेत आणि त्याच्या किनारींना तेल देखील सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये आपण वाफवून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घालून घेणार आहोत. आता या कारल्याच्या फोडीसुद्धा या वाटणामध्ये आपण चांगल्या परतून घेऊयात. आपलं ऑलरेडी कारलं छानपैकी शिजलेलं आहे, त्यामुळे आता याला जास्त शिजवायची गरज नाही आहे. तर आपल्याला या मसाल्यामध्ये हे छान फक्त परतून घ्यायचं आहे. तर आता हे पहा, काही सेकंद मसाल्यामध्ये कारलं छान परतल्यानंतर यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालून घेणार आहोत. साधारणतः 3 ते 4 चिंचा मी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि मग दाबून त्याचा कोळ काढून तो यामध्ये घालून घेतलेला आहे. तसेच एक लिंबाच्या आकाराचा गुळाचा खडा देखील यामध्ये घालून घेणार आहे. आणि आता चिंचेचं पाणी आणि गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे कारल्याच्या फोडी आपण चांगल्या हलवून घेऊयात आणि फक्त याला एक मस्त अशी वाफ येईपर्यंत झाकण ठेवून घ्यायचं आहे. अगदी मिनिटभरामध्येच याला छान दणदणीत अशी वाफ आलेली असेल. मग आपण झाकण काढूयात आणि याला हलवून घेऊयात. आता सगळ्यात शेवटी गॅस बंद करायचा आणि 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि मग काय, हे सगळं मिक्स केलं की झालं, आपली अगदी चमचमीत आणि मस्त चटपटीत अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे. मी अगदी खात्रीने सांगते की हे कारलं अजिबातही कडू होणार नाही आणि मुलं इतकी आवडीने खातील की पुन्हा पुन्हा तुमच्या घरी हा बेत नक्कीच होईल. ही भाजी नुसती बघायलाच इतकी अप्रतिम दिसत आहे, तर तुम्ही विचार करू शकता की याची टेस्ट काय झाली असेल. काय मग, आवडला का आपला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जाऊन लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या रोज येणाऱ्या व्हिडिओंचं तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळेल. चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.